बरेच वेळा आपण अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग म्हणजे शिकाऊ उमेदवारी योजना कंप्लीट केल्यानंतर आपले सर्टिफिकेट आणि मार्कशीट कशी डाउनलोड करायची हा बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम जातो. तर हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओत मी त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये apprenticeship.gov.in ही वेबसाईट टाकायची. ही तुम्हाला दिसतंय इथे apprenticeship.gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. लोड होते. या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर हा जो मेसेज येईल याला ओके करायचं आहे आणि एक राईट कॉर्नरला लॉग इन आणि रजिस्टर ही टॅब तुम्हाला दिसते त्यावर क्लिक करायचे. लॉग इन आणि रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट मध्ये जायचं आहे. कॅन्डिडेट मध्ये गेल्यानंतर इथे अप्रेंटिसशिप पोर्टलला जो तुमचा मेल आयडी आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. ऍक्टिव्हा टाकायचा आहे आपल्याला. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल आणि तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या मेलला एक ओटीपी सेंड झालेला असेल तर तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर पुन्हा हा मेसेज तुम्हाला अपीयर होईल. त्याला ओके करायचंय. ओके केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला ज्या टॅब आहे या टॅब मध्ये डीटी सर्टिफिकेशन हे दिसतंय तुम्हाला, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचं हे लिहिलेलं असेल तर इथे जे 3 डॉट्स आहे या 3 डॉटवर क्लिक करायचंय आणि डाउनलोड सर्टिफिकेट असं केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट येईल. याला इथनं डाउनलोड करायचं आहे आणि सेव्ह करून ठेवायचंय. त्यानंतर पुन्हा त्या 3 डॉटवर जाऊन तुम्हाला डाउनलोड मार्कशीट करायची आहे. ही सुद्धा डाउनलोड करून आपल्या पीसी मध्ये काढून ठेवायची आहे. तर तुमच्या लॉग इन मध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट तेव्हाच येईल जेव्हा ज्या कंपनीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप पूर्ण करता त्या कंपनीने जर तुमची अटेंडन्स आणि मार्क टाकलेली असेल. हे सर्टिफिकेट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर कुठलीही साईन किंवा शिक्का घ्यायची गरज नाही आहे. ओके, तर तुम्हाला आता समजलं असेल सर्टिफिकेट आणि मार्कशीट कशी डाउनलोड करायची. तरी या संदर्भात काही क्युरी असल्यास खाली माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. धन्यवाद.